नमस्कार मंडळी, आज आपण रात्रीच्या जेवणासाठी बनवणार आहोत वरणफळं किंवा चकोल्या. स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर झटपट तयार होणारा हा सोपा पदार्थ आहे. त्यासाठी मी इथे ठेचलेलं लसूण, खोबरं, मीठ, हळद, मिरची पावडर, कोथिंबीर आणि 1 वाटी मुगाची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. मुगाची डाळ ही रवीच्या साहाय्याने मी फेटून घेणार आहे. मुगाची डाळ फेटून झाली आहे. गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, ठेचलेलं लसूण, खोबरं, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान असं परतवून घेणार आहे. टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो तेलामध्ये छान असा शिजला गेला आहे. त्यामध्ये आता घालणार आहे शिजवलेली मुगाची डाळ. वरण हे शक्यतो पातळच ठेवा. इथे मी 2 डबे पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर घालणार आहे चवीपुरतं मीठ. आणि वरून थोडीशी कोथिंबीर. आणि हे चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. गव्हाची कणिक मी चपात्या करण्यासाठी आधीच भिजवून ठेवलेली आहे. आता ती आपण तेल लावून एकसारखी मळून घेऊयात. मळून झाल्यानंतर तिचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत.
तयार केलेल्या गोळ्यांची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती घडीची न घालता एकसारखी लाटून घ्यायची आहे. चपाती लाटताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम लाटायची आहे. चपाती लाटून झाली आहे. सुरीच्या साहाय्याने उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. वरणही उकळलं गेलेलं आहे. तयार केलेल्या पट्ट्यांचे छोटे छोटे तुकडे करून उकळत्या वरणात आपल्याला टाकायचे आहेत. तयार केलेल्या सर्व पट्ट्यांचे तुकडे वरणामध्ये टाकून झाले आहेत. ते आता छान उकळवून शिजवून घ्यायचे आहेत 5 ते 10 मिनिटे. वरणफळं आपली छान शिजली गेली आहेत. शिजल्यामुळे वरण हे जास्त घट्ट झालेले आहे. त्यामध्ये घालणार आहे आता मिरची पावडर आणि छान मिक्स करून घेणार आहे. स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होणारा हा पदार्थ तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवू शकता. गरमागरम वरणफळं त्यावर तूप टाकून खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.